हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षूस डायरी या चॅनलवरती. सकाळी मी उठले, फ्रेश झाले, घरातील सर्व काम आवरली, डीकेला टिफिन बनवून दिला. डीके ऑफिसला गेल्यानंतर मी उरलेली कामं आवरून घेतली आणि मी माझ्या कामासाठी लॉग इन केलं. तर आज श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे. माझ्या डोक्यात विचार आला की श्री स्वामी समर्थांचे सारामृत वाचायचे म्हणून. तर मी आज स्टार्ट केलं सारामृत वाचण्यासाठी आणि आज पूर्ण वाचून कंप्लीटही केलं. आज मी नाश्त्यामध्ये पिलेला मिल्कशेकमध्ये मी टाकलेलं काजू, बदाम, खजूर, मखाना हे सगळं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आणि रेडी झाला मिल्क. आज मी डीकेला टिफिनमध्ये बनवून दिलेलं ओट्स घेतले, ते ग्राइंड केले मिक्सरमध्ये. त्यामध्ये बेसन पीठ, कांदा, टोमॅटो, मिरची पावडर आणि मीठ हे मिक्स केलं आणि त्याची पोळी बनवून दिलेली. पोळी एकदम मस्त झाली होती, टेस्ट तर एकदम छान होती. तुम्ही ट्राय करू शकता. त्यांचा टिफिन पॅक केला, त्यामध्ये होतं दही आणि सलाड आणि बेसनाची पोळी. नंतर मी स्टार्ट केलं श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचण्यासाठी. ही आमच्या घरातील श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती आहे. तुमच्या घरात आहे का श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे स्वामी भक्त आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. मी माझं पारायण कंप्लीट झाल्यानंतर जेवण केलं. तर जेवणामध्ये मी खाल्लेलं दही आणि डाळिंब सोलून ठेवलेलं, ते दह्यामध्ये मिक्स केलं आणि तेच खाल्लेलं मी आज जेवणामध्ये. मी ऑफिसचं काम करून घेतलं. काम झाल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला स्टार्ट केलं. तर मी बनवलेला आज शिरा आणि खिचडी भात. माझी संध्याकाळी मीटिंग होती, सो मला शूट करायला टाईम नाही भेटला. मी पटपट स्वयंपाक करून घेतला. आज हा स्वामींसाठी प्रसाद होता, खिचडी भात आणि शिरा. स्वामींची आरती करून घेतली आणि जेवण केले. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.